इच्छितो. मग भारतीय जनता पार्टी वाईट किंवा त्याच्यामध्ये काय घडलं ह्या विषय नाही. तिथल्या गटबाजी, लातूर शहराअंतर्गत जी गटबाजी, ते आज इथले लातूरचे नेते, जिल्हाध्यक्ष असतील किंवा इथले सोकाल विधानसभेचे नेते असतील, ते संभाजी भाईला कॅपेबल नाही म्हणतात, कधी अभिमन्यू पवारजीवर आरोप करतात, सगळ्या नेतेवर. ज्यांनी लातूरमध्ये बीजेपी रुजवली, जिल्हा परिषद आणली असेल, पंचायत समिती, महानगरपालिका, ते तशा नेत्याला सुद्धा नाव ठेवतात. मग इथल्या अंतर्गत गटबाजीमुळे, मग ते जिल्हाध्यक्ष असतील किंवा चाकूरकर असतील, यांच्या गटबाजीमुळे सर्वसामान्य मिडल क्लास कार्यकर्त्याची जी हॅरेसमेंट होईल, ते नगरपालिका आम्ही भोगले त्याचे परिणाम. त्यामुळे मी शिंदे साहेबांचा, शिंदे सेना हे योग्य पर्याय समजून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. शिवसेनेतली गटबाजी ही कार्यकर्त्याची असू शकते, हा, पण इथली गटबाजी नेत्याची आहे. कुणाचं सोनं करायचं आणि कुणाचं माती करायचं ठरवून चाललंय. त्यामुळे निश्चित माझा विचार करून 2 महिने, आणि काय झालं, विश्वासात घ्यायला जेव्हा एखादे इथली लातूरची कार्यकर्ते कमी पडत असेल, तर मला वाटतं की त्यांना जर कार्यकर्त्याची गरज नसेल तर मी स्वाभिमानानं बाहेर गेलं कधी चांगलं. म्हणजे तुम्हाला भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी वगैरे सपोर्ट केलेलं नाही असं? त्यांचे सपोर्ट करण्याची पात्रताच नव्हती. ते बालगणेश मंडळ चालवितात, त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षाचा विषय नाही. पण ते चांगलं सुद्धा करू शकले नाहीत कोणाचं. शहरात शिवसेना वाढण्यासाठी शिवसेनेची परिस्थिती तुम्हाला शहरात तर माहिती, बरोबर, इतिहास पण माहीत आहे शिवसेना, इतिहास पुसून काढण्यासाठी काय आपण कोणत्या शिवसेनेबाबत बोलतायत मी स्पष्ट सांगतो. याआधी जी जुनी शिवसेना होती आणि आता जी एकनाथ साहेबांची शिवसेना आहे, त्यामध्ये बराचसा फरक आहे. एकनाथ शिंदे साहेब हे शिवसैनिकाला ताकद देतात, त्यांच्या मागे सपोर्ट करतात, इथं काय अडचण आहे ते पाहतात. हे आधी शिवसेनेमध्ये नव्हतं. कदाचित इथले कार्यकर्ते कधी कमी पडले असतील, पण त्यांना सोबत घेऊन ताकद कशी वाढता येईल आणि लातूरच्या महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा, भगवा झेंडा कसा फडकवता येईल, यासाठी आम्ही आता 5 वर्ष प्रयत्न करत. आणि यासाठी आमचे आता नेते जे आलेत, पाटील साहेब, यांच्या निश्चित ताकदीमुळे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन लातूर शहरामध्ये सुद्धा शिवसेना कशी वाढेल, हे जुन्या शिवसैनिक जी इथल्या स्थानिकचे, आजी माझी सगळे शिवसैनिक सोबत घेऊन एकत्र काम करणार आहेत.